होती सगळी स्टेट परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचा आज लॉटरी माध्यमातून हक्काचं घर आज देण्यात आलाय. कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट जो आहे तो फार महत्वाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे सिंग स्टेट म्हणजे ठाकूर विलेज टू लोखंडवाला कॉम्प्लेक्स हा एक मोठा रोड तयार होणार आहे. त्यामुळे ट्रॅफिकची खूप मोठी कनेक्टिव्हिटी होणार आहे. त्यामुळे ट्रॅफिकची खूप मोठी समस्या दूर होणार आहे. जी सातत्याने ट्रॅफिक असते त्याचा फार मोठा दिलासा लोकांना मिळणार आहे. त्याच्याकरता याच्यावर आम्ही जातीने लक्ष देऊन नगरसेवक पण आमचे आलेले आहेत आणि सर्व लोक आहेत आणि जातीने लक्ष देऊन त्याच्यामध्ये फास्ट कसं काम होईल आणि लोकांना घर सुद्धा कशी मिळतील अशाबद्दल मी जातीने प्रयत्न करत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही लगातार 2 बैठका घेऊन त्याच्यावर ठोस निर्णय केलेला आहे. जे आज 2011चे आहेत त्यांना सुद्धा पात्र कसे करण्यात येईल त्याचा सुद्धा शासनाचा निर्णय 2011च्या लोकांना सुद्धा घरं दिली पाहिजेत. त्यांना सुद्धा पात्र करण्यात येतील. काही लोकांना मोठी घरं त्यांची 700 स्क्वेअर फीटची घरं होती त्यांना दुसरी मोठी घरं पाहिजेत. त्याच्या बाबतीत पण दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 2 रूम ऍडजस्ट करून सशुल्क पैसे काही वरचे भरून शासनाला त्यांना सुद्धा त्या प्रकारची मोठी घरं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मला खात्री आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये मागच्या वेळी आम्ही याच्या अगोदर काही 48 लोकांना दिली होती. त्यानंतर 125 लोकांना दिली. आज पुन्हा 25 लोकांना दिली. म्हणजे एकूण मला वाटतो 40 25 125 200 लोकांपर्यंत आमचं टार्गेट दिलेलं आहे. अजून जे उरलेले आहेत त्यांना सुद्धा पूर्णपणे घरं देण्यात येईल. कोणी बेघर होणार नाही याची जिम्मेदारी आम्ही घेणार आहोत. मला खरं तर मोठा प्रतिष्ठेचा होता विरोध पण त्या ठिकाणी सिव्हिल स्टेटला झाला होता. त्यानंतर आपलं आर्थिक काम वेळ झाला आणि सिव्हिल स्टेटला आधी वाटप करत कशा पद्धतीने नेहमी चांगल्या कामाला नेहमीच विरोध होत असतो. विरोध करणारे आज शांत बसलेले आहेत आणि शेवटी आम्ही आमच्या कामामध्ये सफल झालेलो आणि मला आनंद आहे की लोकांना चांगली घरं मिळतात. लोक खुशी खुशी त्या घरामध्ये जात आहेत. सत्ताधारी पक्षानेच काही आरोप देखील केला होता मागच्या वेळी की आमदार प्रकाश जे मागाचे त्यांनीच हे काम व्हायला काहीतरी अडचणी निर्माण करतात असं देखील आरोप केला होता. जोपर्यंत लोकांना त्यांच्या मनपसंतची घरं मिळणार नाहीत ह्या लोकांना उचलून मारकूटला टाकत होते ते मी कसं लावून देणार. आमचे मतदार आहेत आमच्या विभागात राहणार आहेत त्यांना 3 किलोमीटर मध्येच घरं मिळाली पाहिजेत हा माझा पहिल्यापासूनचा आक्षेप होता. आणि आता शासनाने 3 किलोमीटर म्हणजे जवळजवळ आजूबाजूला घरं देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या शासनाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. म्हणून आज जसं शासनाने निर्णय घेतला की ते बाजूला देण्यात येईल तसं त्या प्रकारे मी लोकांना सांगतो. लोक तयार झाली आणि आज लोकांना त्यांची घरं मिळत आहेत आजूबाजूला. अजून आता 200 लोकांना दिलेत. अजून काही लोक उरलेले आहेत 100 एक लोक उरलेले आहेत त्यांना सुद्धा देण्यात येईल. रस्ता पूर्णपणे सुरू होईल त्याच्यावर.